महत्वाची आलेली आहे. आता राज ठाकरे साहेब स्वतः जाऊन शाखेचे उद्घाटन करतायत, कार्यालयाचं उद्घाटन सुरुवात झाली प्रचाराला, बोलू शकतो. हो, आता आचारसंहिता तर चालू झालेलीच आहे. उमेदवारी जेव्हा डिक्लेअर होतील तेव्हा होतील. परंतु कार्यकर्त्यांच्या ज्या काही आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ज्या काही फौज आहेत त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करणं हा पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचं काम आहे, ते करतायत. आम्ही देखील त्यांना हातभार लावतो. आता आज सकाळपासून एक साधारण सकाळी 6 शाखा, आता संध्याकाळी 2 अशा 8 शाखांचं उद्घाटन झाले. उद्या देखील 8 शाखांची उद्घाटन आहेत पश्चिम उपनगरामध्ये. आणि हा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीचा एक भागच आहे. सर, तुमची दोघांची ही गट्टी जमलेली आहे, मैत्री होते, अधिकृत घोषणा कधी होणार? झालं, अंतिम टप्प्यात सगळ्या वाटाघाटी आलेल्या आहेत. काही थोड्याशा गोष्टी आहेत, ते दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत त्यांच्याकडे आता ते प्रस्ताव गेलेले आहेत. ते दोघं ठरवतील आणि थोड्याच दिवसात, 1-2-3 दिवसात त्याच्यावर दोन्ही पक्षाचे प्रमुख घोषणा करतील. सर, एक महत्वाचा मुद्दा आहे आता समोर येते का, मनसे आणि शिवसेना आता जे मुस्लिम बहुल भाग आहे तिकडे आपला उमेदवार शोधतात, त्याच्यावरती आता लक्ष केंद्रित करतात. नाही, बघा कसं आहे, मुस्लिम बहुल असो किंवा अन्य, प्रत्येक ठिकाणी उमेदवार तर उभा करायचाच आहे ना. मग चांगला उमेदवार चाचपणी करणं किंवा जे इच्छुक आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूज घेणं, या त्यातून एखादा चांगले उमेदवार निवडणं हा प्रक्रियेचा भाग आहे ना. आणि ती प्रक्रिया प्रत्येक पक्ष करतो. तशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील करतो, तर तसं आम्हीही करतो किंवा अन्यही पक्ष करतात. त्यात तो प्रक्रियेचा भाग आहे. आपल्याला गोष्ट अशी समोर येते की शिवसेना असेल किंवा आपला पक्ष असेल, यामध्ये मराठी बहुल भागांच्या उमेदवारांवरून कुठेतरी आता अडचण येते, असं देखील काही गोष्टी काही बघा कसं आहे, ह्या गोष्टी नैसर्गिक आहे, साहजिकच आहे. दोन्ही पक्षांचं प्राबल्य जर मराठी बहुल भागामध्ये असेल, तिथला मतदार जो आहे तो मराठी बहुल भागातला मतदार जो दोन्ही पक्षांना लाईक करतो, तिथे मतांची विभागणी आतापर्यंत होत होती, ती होऊ नये यासाठी तर दोन्ही पक्ष प्रयत्न करत असतील. आणि त्यासाठी प्रत्येकाला एक अपसुक वाटतं ना की अशा भागामध्ये आपल्याला उमेदवारी जास्तीत जास्त मिळाव्यात. हा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो, त्याचाच तो एक भाग आहे. पण त्याच्यात फार काही तुम्ही म्हणता अटीतटीचा काहीतरी तानातानी चालले असं काही नाहीये. ते सौहार्दपूर्ण वातावरणात तो त्याही गोष्टी सोडतील. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित सटम यांच्याकडून वारंवार आता राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ आता ट्विट करण्यात येत आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांवरती कशा प्रकारे टीका करत होते असं देखील त्यांना समोर आणत आहे. हे लक्षात घ्या, तुम्हाला जर सगळ्या मागच्या गोष्टी जर उगाळायच्या म्हटल्या तर, आणि आम्ही जर उगाळायच्या म्हटल्या तर आमच्याकडे देखील अनेक व्हिडिओज आहेत ना, अगदी साठमांचे देखील आहेत. कळलं का? त्याला काय, राजकारणात अशा गोष्टीला काय अर्थ नसतो. राजकारण हे आत्ताच्या स्थितीला कोणतं राजकारण आहे त्याच्यावर त्यांनी बोलावं. डिबेट करायला आम्ही तयार आहोत. जुने व्हिडिओ आमच्याकडे देखील भरपूर आहेत, आम्ही काढू शकतो. काँग्रेसनी आज एकला नारा दिलेला आहे, शिवसेना आणि मनसे यांना त्यांना नको आहेत आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे ठाकरे गट नको आहे, ते एकला नारा दिला. कसं? प्रत्येक पक्षाचा एक स्वतंत्र अधिकार आहे. त्या अधिकारामध्ये पक्षाची त्यांचे जे कोणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते निर्णय घेत असतात. त्यामुळे तो अधिकार आपण डावलू शकत नाही. तरी देखील मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर हे भाजपा आणि हे शिंदे गट यांना जर या महाशक्तीला जर हरवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र, विरोधी पक्षातल्या घटकांनी, सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढणं गरजेचं आहे. आणि जर काँग्रेस पक्ष ह्या आमच्या भूमिकेशी सहमत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. परंतु तरी देखील तो स्वतंत्र पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, तो ते घेत आहेत. शरद पवारांबद्दल अजून तुमची भूमिका स्पष्ट नाहीये, शरद पवार घेणार काय त्यांनी भूमिका स्पष्ट केली ना त्या दिवशी. स्वतः पवार साहेबांनी मला वाटतं केलेली आहे भूमिका स्पष्ट. ते उद्धवजी आणि राजसाहेबांच्या सोबत यायला तयार आहेत. पण शरद पवार हे 20 पेक्षा अधिक जागा मागत आहेत, तेवढी त्याची ताकद देखील नाही मुंबईमध्ये. ते 20 पेक्षा अधिक जागा मागत आहेत हा तुमचं म्हणणं आहे. अधिकृत त्यांनी असं कुठे वक्तव्य केलंय त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांना प्रवक्त्यांनी अजिबात नाही केलेलं. ज्या काही जागा मागितल्या असतील किंवा ज्या काही वाटाघाटी होती या अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चाललेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही कुठे अडचण येईल. दादर, शिवडी जे मराठी बहुमताची वोटिंग आहे तिकडे मनसेचे आग्रह आहे ठाकरेंसमोर, तिथे पेच सुरू आहे. हे पण मी मगाशी म्हटलं तसं, जिथे मराठी बहुल भाग आहेत, जे विधानसभा किंवा वॉर्ड आहेत, अशा ठिकाणी हे होणं साहजिकच आहे. कारण दोन्हीही मराठी मतदारांचे पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांना मराठी मतदार भरभरून मतदान करतात. तर तो एक साहजिक गोष्ट आहे ती.
पण त्यातूनही मार्ग निघेल. रस्सीखेच सर, सुरू आहे. एकंदर पाहिलं गेलं रस्सीखेच असं म्हणता येणार नाही, परंतु काही गोष्टींवर सीट्स, कोणत्या सीट्स तुम्हाला घ्यायच्या, कोणाला आम्हाला घ्यायच्या, याच्यावर व्यवस्थित अतिशय आनंदमय वातावरणात चाललेलं आहे. कुठेही रस्सीखेच ताणाताणी नाहीये, पण ते मध्यमार्ग दोन्ही पक्षाचे प्रमुख काढून विषय संपेल. यशवंत सर, अजून एक मुद्दा तो म्हणजे मराठी मुस्लिम वोटर्सचा पण विचार केला जातोय का? कारण दोन्ही पक्ष त्याच्याबद्दल पण अभ्यास करतायत. कारण इकडे महाविकास आघाडीचा जो वोट बँक मिळाला होता, तो मुसलमान क्राऊड खूप मोठ्या प्रमाणात मिळाला होता. त्याचा पण अभ्यास मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतायत का? मला वाटतं राज ठाकरेंची जाती धर्मावर कधीच ते निवडणुकीला सामोरं जात नाही. जाती धर्माच्या राजकारणात ते कधी राजसाहेबांनी आतापर्यंत पक्ष स्थापनेवरून पडलेले नाहीये. मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर व्हावा हा त्यांचा हट्टाच असतो आणि विकासाच्या मुद्द्यावर वारंवार त्यांनी अनेकदा भाषणं केलेली आहेत, आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेला अनुसरूनच मतदारांनी करावं ही आमची पक्षाची भूमिका आहे. आत्ताच्या घटकेला कधी घोषणा होण्याची शक्यता आहे? कारण एकंदर म्हटलं गेलं तर 22 तारीख 23 तारीख असं लोक म्हणतात. कारण ऐन 27-26 दिवस आता उरले आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे तयारी करायला पण त्या एकीला मला वाटतं हा प्रश्न आता विचारला तो ते अंतिम टप्प्यावर आलेले आहेत. निर्णय हा अंतिम टप्प्यावर आलेला आहे. काही मगाशी म्हटलं तसं काही ठिकाणचे जे काही निर्णय बाकी आहेत ते दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, ते घेतील आणि लवकरच घोषणा करतील. पण ते ज्या पद्धतीनं भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणते की आम्ही व्हिडिओ काढणार आणि रोज एक व्हिडिओ दाखवणार. आमच्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत, अगदी साठमांचे देखील आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचेही आहेत. आम्ही दाखवू शकतो ना, त्याला काय अर्थ नाहीये. कारण तुम्ही जुन्या गोष्टी उघडण्यात अर्थ नाही. जेव्हा तुमच्यासाठी म्हणून एखादा व्हिडिओ तुम्ही दाखवणार असाल, पण त्यावेळची भूमिका जी होती आणि आताची भूमिकेबद्दल तुम्ही काहीतरी एक तफावत दाखवणार असाल, तसे तफावत दाखवणारे अनेक व्हिडिओ आमच्याकडे देखील आहेत. यापूर्वी आम्ही काही झलक दिलेले राजसाहेबांना. संकल्पना राजसाहेबांची आहे आणि माझं म्हणणं असं आहे की इतके वर्ष तुम्ही महानगरपालिकेत शिवसेनेसोबत एक साथ केली आहात आणि मग तुम्ही कसं म्हणू शकता की शिवसेनेने महानगरपालिका लुटली, मुंबईला लुटलं? अरे तुम्हीही होता त्याच्यामध्ये, तुम्ही वाटेकरी होतात असं म्हणायला झालं तर चुकीचं नाही ठरलं. तर मला वाटतं की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवाव्यात, मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात याच्यावर निवडणुका लढवाव्यात सर्वच पक्षांनी. जर तुम्ही व्हिडिओ काढले तर समोरच्या पक्षांकडे काय व्हिडिओ नाहीत का तुमचे? प्रत्येकाकडे प्रत्येकाचे एकमेकांचे व्हिडिओ आहेत, सगळेच व्हिडिओ काढतील. महायुतीचा महापौर होईल. म्हणतात की महायुतीचा महापौर होईल. त्यांना विचारा महापौर मराठी होईल का? हा प्रश्न विचारा. महापौर आमचाच होणार. सर, पराग शहा जे आहे त्यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. त्यांनी रिक्षावाल्याला एक मारलंय असा व्हिडिओ समोर येताना दिसतोय. एका अशा लोकप्रतिनिधीचं असं एक सर्वसामान्याला हे करणं कसं काय गोष्टीकडे बघता? त्यांनी कोणत्या कारणासाठी मारलंय मला माहिती नाहीये, परंतु ते आमचे व्हिडिओज काढणार म्हणतात. तुमचे हे आताचे करंट आता तुम्ही जो सांगितलं मारहाणी, तर काढू शकतो ना. तो तुमच्या साठमांनी सुद्धा एका फेरीवाल्याला मारलं होतं आणि अगदी गलिच्छ शिव्या देऊन वगैरे ते व्हिडिओ आहेत. असे अनेक व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियाला गुंततात, तेही काढू शकतो आम्ही. यांच्या मतदारसंघामध्ये हॉकर्सचा प्रश्न होता. लोकांना चालायला जागा नव्हती आणि हॉकर्स लोकांनी सगळं काही तिथे एन्क्रोच केलं होतं विक्री करण्यासाठी. हॉकर्सची पॉलिसी कोण ठरवतं? राज्य सरकार, केंद्र सरकार, या दोन्ही सरकारांनी हॉकर्स बद्दलची पॉलिसी ठरवायची आहे. ते सगळे हॉकर्सची पॉलिसी जी आहे ती महानगरपालिकेच्या दप्तरी अक्षरशः धूळ खात पडले. त्याच्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार काही निर्णय घेत नाही. तुम्हाला कोणी रोखलंय की निर्णय घेऊन तुम्ही अधिकृत हॉकर्सना एक एस्टॅब्लिश पर्यायी जागा देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हवेत ना. तुम्ही सत्तात तुम्ही आहात आणि पुन्हा मारहाण पण तुम्हीच करतात. कशासाठी? हा, विरोधी पक्षांनी मारहाण केली तर समजू शकतो मी. एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला साठमांनी त्यांनी सांगितलेलं मुंबईला पाकिस्तान करायचं उद्धव ठाकरेंना, म्हणून पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश केला. भाजपवाल्यांना ना काही मुद्दे मिळाले नाही की हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे असंच त्यांचं राजकारण आहे. विकासाच्या मुद्द्यावर ते कधी बोलताना दिसत नाही. नेहमी हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे त्यांचे रेडीचा डाव नेहमीच आहे. कुठल्या गोष्टी अंगाशी आल्या की प्रत्येक गोष्टीला हाच अँगल शोधायचा. हिंदू मुस्लिम भगवा हिरवा या पलीकडे दुसरं काही नाही. त्यांचा उद्देश काय? इथे काय संबंध येतो? महानगरपालिकेची छोटीशी निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. इथे हिंदू मुस्लिम आणि हा विषय आला कुठून? केवळ जातीचं धर्माचं भावनिक राजकारण करायचं आणि मतदान कसं मिळू शकेल हा प्रयत्न करायचा. हा त्यांचा जुनाच गोष्ट. आता लोकांना कळलेलं आहे की हे आपल्यामध्ये भांडणं लावतात.